नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतोय। आपणासाठी एक अतिशय आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहे अतिशय आनंदाची। आनंद वार्ता, खुश खबर। उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा ऐतिहासिक मोठा निर्णय। जुनी पेन्शन योजना संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या ऐतिहासिक निर्णय संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी जुनी पेन्शन योजना संदर्भात लागू करण्याच्या बाबतीत न्यायालयाचा आदेश जाणून घेऊया सविस्तर पुढील प्रमाणे। चला तर करूया उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टीकरण। उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया याबाबत संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात नागपूर खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला असून त्या ऐतिहासिक निर्णयाचे आज आपण स्पष्टीकरण करत आहे। आजची दिनांक 16 जून 2026 ची बातमी असून मुंबई नागपूर प्रतिनिधी यांच्याकडून ही बातमी प्राप्त झाली आहे। राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या वेळी संबंधित तुकडी किंवा शाळा विना अनुदानित असली तरी जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस चा लाभ मिळण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दातून नमूद केले आहे की शिक्षकांची मूळ नियुक्ती 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी झालेली असेल आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी नवीन परिभाषित अंशदान योजनेमध्ये म्हणजे डीसीपीएस स्वयंपणे स्वीकारली नसेल आणि त्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ नाकारता येणार नाही। शासनाने केवळ अनुदान मंजुरीची दिनांक पुढील कालावधीत असल्याचे कारण देऊन पेन्शन नाकारण्याची भूमिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे। नियुक्तीचा दिनांक महत्त्वाचा आहे त्याचं स्पष्टीकरण करूया। ज्या प्रमाणे नियुक्ती झाली आहे म्हणजे राज्य शासनाने याचिकाकर्त्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्यास नकार दिला होता। शासनाचे म्हणणे असे होते की संबंधित शिक्षकाची नियुक्ती तुकड्यावर झाली आहे, त्या नियुक्तीच्या वेळी पूर्ण अनुदानावर नव्हत्या। त्या तुकड्यांना किंवा शाळांना नंतर 100% अनुदान मिळाले। यामुळे अशा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही। मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करताना स्पष्ट म्हटले की पेन्शन पात्रतेसाठी अनुदानाची दिनांक नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची दिनांक महत्त्वाची आहे। जर नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी असेल तर अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेपासून वंचित ठेवता येणार नाही। अनुदानित तुकडीवरील शिक्षकांनाही दिलासा। या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकड्यावर नियुक्त असलेल्या शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे। न्यायालयाने असेही नमूद केले आहे की नंतर संबंधित तुकड्या किंवा शाळेला 100% अनुदान प्राप्त झाले असल्यास त्या शिक्षकांना पूर्ण अनुदानित शाळेमधील शिक्षकाप्रमाणे वागणूक द्यावी। या संदर्भातील न्यायालयाने आधार घेतलेलं प्रकरण दत्तात्रय बोरसे यांच्या प्रकरणाचा आधार। नागपूर खंडपीठाने हा निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने दिलेला दत्तात्रय बोरसे विरुद्ध महाराष्ट्र शासन या महत्त्वपूर्ण निकालाचा आधार घेतला। ज्या प्रकरणी न्यायालयाने असे स्पष्ट केले की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना केवळ विना अनुदानित तुकडीवर काम केले म्हणून जुनी पेन्शन योजनेपासून वंचित ठेवता येणार नाही। या आधीच्या निर्णयाशी सुसंगत भूमिका घेत न्यायालयाने नागपूर खंडपीठाने ही शिक्षकांच्या बाजूनेच निकाल दिला आहे। डीसीपीएस कपात थांबवण्याचे आदेश। न्यायालयाने प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहे की पात्र शिक्षकांच्या वेतनातून नवीन पेन्शन योजना
असणारी DCPS अंतर्गत कोणतीही कपात करू नये। याशिवाय ज्या शिक्षकांच्या वेतनातून यापूर्वी DCPS अंतर्गत कपात केली असेल तर रक्कम कपात करण्यात आली असेल तर ती संपूर्ण रक्कम 4 आठवड्याच्या आत परत करण्याचे आदेशही देण्यात आले। त्यामुळे शिक्षकांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळाला आहे। GPF खाते उघडण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। न्यायालयाने शासनाला आणि संबंधित शिक्षकांना 6 आठवड्याच्या आत पात्र शिक्षकाचे सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच GPF खाते क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून GPS वर्गणी कपात करून ती संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी असेही आदेश देण्यात आले आहेत। निवृत्त शिक्षकांना याचा लाभ ज्या शिक्षकांची सेवा पूर्ण करून निवृत्ती घेतली असेल अशा शिक्षकांनाही हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। न्यायालयाने शिक्षण संस्थांना आणि प्रशासनाला अशा निवृत्त शिक्षकांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित निवृत्त शिक्षकांना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्युइटी आणि इतर निवृत्ती विषयक सर्व लाभ मिळू शकतात। पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे। न्यायालयाने आपल्या निर्णयात अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे की निवृत्ती वेतन हा कर्मचाऱ्यांचा घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार असल्याने न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक कारण पुढे करून सरकारला हक्क नाकारता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्टपणे ठामपणे नमूद केले आहे। दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात सेवा दिल्याने शिक्षकाच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय देण्यात आला असल्याचे निरीक्षकांचे मत आहे। राज्यातील हजारो शिक्षकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक खाजगी अनुदानित शाळांमध्ये 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः विना अनुदानित तुकड्यावर काम करून नंतर अनुदानित सेवेत असलेल्या शिक्षकांनाही हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे। शिक्षण संघटनांनी या निकालाचे स्वागत केले असून शासनाने त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्यास पात्र करून शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ द्या अशी मागणी केली आहे। राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेचा बल देणारा निर्णय शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असल्याचे मत व्यक्त केले आहे आणि असा निर्णय दिल्यामुळे सर्वत्र कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।